Hello, hello. This is the My Artifact episode number 1056. आजची तारीख आहे 19 जानेवारी 2018. आता वाजले करीब रात्रीचे 11:30. आजचा जॉबचा पहिला दिवस. आज इंडिपेंडेंट जॉबचा पहिला दिवस. ॲक्च्युली तू म्हणू शकते हा जॉबचा पहिला दिवस. असं नाही, ॲक्च्युली जॉबचा पहिला दिवस खापरखेड्याचा तो पहिला दिवस तो युजली काउंट होतो. बट आय थिंक तो जॉबचा पहिला दिवस होता यार, असं मला वाटते. व्हाय बाबा किती जण आहे. 1 2 किती सारे लेडीज आहेत. हा जॉबचा तो पहिला. ॲक्च्युली व्हाय हाऊ कसा काय दिवस होता तो. म्हणजे कसं आहे की जॉब म्हणजे ॲक्च्युली काय होते की एक नवीन येणाऱ्या एक्सपिरियन्स. तो चांगला पण राहू शकते, वाईट पण राहू शकते. पण तो एक नवीन जो एक्सपिरियन्स असतो ना, आणि तो एक्सपिरियन्स एक अशा वे थ्रू भेटतो. त्याला आपण जर जॉब असं म्हणलं ना तर म्हणजे इट वुड बी म्हणजे कसं आहे, या साऱ्या गोष्टी कसं एक्सप्लेन करू मला पण नाही करून राहिलं आहे. चला आपण प्रॉपरली चांगल्याने समजून सांगू. जॉब म्हणजे अशी गोष्ट ज्याने तुम्ही इंडिपेंडन्स होता. आता जो माझा पहिला जॉब होता याने तर मी इंडिपेंडन्स झालो नव्हतो, म्हणजे मी बर्डनमध्ये होतोच. बट जॉब हा इंडिपेंडन्स होणं फक्त हाच एक हे नाही. ॲक्च्युली याचे दुसरे पण काही रिझन्स आहे. दुसरे कोणते? जॉब भेटणं म्हणजे खूप साऱ्या गोष्टी, एक नवीन एन्व्हायरमेंट क्रिएट होणं. आणि या नवीन एन्व्हायरमेंट नवीन असतं ते काफी डिफरंट असतं, रिअली अनएक्सपेक्टेड असतं. आणि हेच आहे. आणि मला खापरखेडामधून तसा तो अनएक्सपेक्टेबल एक्सपिरियन्स भेटला जो काफी वेगळा होता. म्हणजे माहीत पण नाही, बट इट्स कम्प्लिटली अनएक्सपेक्टेबल. मला असं वाटत होतं की कसं आहे की प्रत्येक गोष्टीसमोर जर आपण जसा विचार केला तशाच झाल्या ना तर काही मजा नसते राव लाईफमध्ये. म्हणजे भाजी समजा जर कोणी गोड टाकली किंवा खीरमध्ये कोणी तिखट टाकलं तर तुला आवडन का? नाही आवडणार ना, ऑफकोर्स नॉट. कारण तीच त्याची चव आहे. खीरची चव गोड असते, भाजीची चव तिखट असते. यामुळेच त्याला एक प्रकारे हे भेटते की त्या कोणत्या गोष्टी कोणत्या जास्ती इम्पॉर्टन्स आहे. दॅट्स इट. सो मला असं वाटते की या साऱ्या गोष्टी आपण मागे एक्सपिरियन्स केला आहे जॉबबद्दल, आणि जॉबचं तो कसा आहे, तिथले लोक कसे आहे, जॉब म्हणजे काय आहे, कोणते लोक कसे असतात आणि कशाप्रमाणे या साऱ्या गोष्टी समोर येतात. सो इट जस्ट लाईक दॅट. सो आय नो ऑल दिस थिंग्स. सो माझ्यासाठी जॉबचा पहिला दिवस म्हणजे खापरखेडाच. म्हणजे खापरखेडामध्ये जो एक्सपिरियन्स आला पहिल्या दिवशी, इट वॉज कम्प्लिटली इतका बेकार डूड, इतका बेकार म्हणजे बहुतच बेकार. म्हणजे लॉट्स ऑफ पीपल इज युजली एक्सपिरियन्स दिस फर्स्ट डे ऑफ जॉब, बट आय फील रिअली वर्स, रिअली वर्स. ओके, सो काय सांगायचं आहे म्हणजे, बरं ठीक आहे. आजचा माझा
दुसऱ्या जॉबचा पहिला दिवस याच्यावरून. हा, आराम आहे. हाँ हाँ हाँ, मैं यहाँ टहल रहा थोड़ी देर. हाँ, सो सो काय आहे की माझ्यासाठी हा म्हणजे आजचा दिवस दुसऱ्या जॉबचा पहिला दिवस असं म्हणू शकतो. बट माझ्या पहिला जॉबचा पहिला दिवस होता खापरखेडाचा. या, आणि पहिला जॉबचा नाही, ॲक्च्युली तो जॉबचा पहिला दिवस. या, कारण तोच एक एक नवीन एक्सपिरियन्स घेऊन जातो. नवीन एक्सपिरियन्स काउंट होतं. मला आज त्या दिवसाबद्दल थोडंसं सांगायचं आहे. म्हणजे त्या दिवशी मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये खूप बेकार बोललो असेल त्या दिवशी. बट आज मला कळलं आहे की का कसं आहे आणि कोणती गोष्ट काय आहे. सो मी या गोष्टी आता मी चांगल्याने सांगतो. ओके, त्या दिवशी जॉबचा पहिला दिवस म्हणजे मी सकाळी उठलो होतो. मी आत्याकडे होतो ॲक्च्युली, इथे नागपूरला गोधनीला. सकाळी उठलो, तयारी वगैरे झालो होतो. आत्याच्या हातची पोळी खाल्ली. आत्यांनी चहान पोळी खाल्ली. बेस्ट ऑफ लक म्हणलं. मस्त ताज्या ताज्या पोळ्या बनवल्या होत्या. मस्त 2-3 धनाधन आणल्या. चहान पोळी खाल्ली आणि मग त्याच्यानंतर काय, मामाजी सोबत मी गेलो खापरखेडाला. त्यांची गाडी येतात युजली त्यांना घ्यायला. सो गाडीत बसलो. सो हां, ॲक्च्युली हां, त्या पहिल्या दिवशी ॲक्च्युली काय झालं तर गाडीत म्हणजे कसं आहे की मी त्यांच्या गाडीत बसलो होतो आणि एक बंदा आला होता जो मोटारसायकल घेऊन खापरखेडला येणार होता. म्हणजे जर मी खापरखेडामध्ये जॉब करत आहे तर तू हे गाडी वापर बा, असं मामाजीचं म्हणणं होतं. सो ठीक आहे. तर मग त्यासाठी तो एक बंदा गोधनीवरून आम्हाला घ्यासाठी आणि ऑल्सो वन गाय इज कमिंग फॉर ते बाईक घ्यासाठी पण आला होता. तर मी गाडीत घेऊन गेलो. आता काय आहे की मी याच्या अगोदर खापरखेडाला गेलो होतो, बट ॲज अ गेस्ट म्हणून. या, म्हणजे आत्याच्या घरी जायचं आहे म्हणून. आणि याच्या अगोदर मी नाही का आत्याचं ते खापरखेडाचं घर इतकं चांगल्याने बघितलं पण नव्हतं. हां, जस्ट लाईक हां आहे ठीक आहे, हां आहे ठीक आहे. मामाजी म्हणे की फोन सोबत ठेवशे म्हणे, मी तुला फोन करीन म्हणे, तेव्हा तू येऊन जाशील म्हणे इथे. ओके ठीक आहे म्हणलं. तर मामाजीनी मला आणि ते गाडी आणली होती ते पण ठेवली तिथे आणि क्वार्टरवर ठेवलं, चाबी वगैरे दिली. तू क्वार्टरमध्ये थांब म्हणे थोडा वेळ, मी फोन करतो म्हणे तुला म्हणे तुला जॉबचं वगैरे. ठीक आहे म्हणलं. तर मग मी गेलो. कपडे वगैरे मी चांगलेच घातले होते. अरे बहुतच मस्त मस्त चेकचं शर्ट घातलं होतं आणि आतमध्ये टी शर्ट होतं. त्याच्यानंतर जीन्स पॅन्ट होता, नवीनच घेतला होता मी एकदम. अरे काय कॉटमध्ये होतं यार बॉस. आणि इवन मी तो वाला शूज पण घेतला होता, तो नाही का प्रोफेशनल लोक बिलकुल याच्यामध्ये घालते, ब्लॅक कलरचा बिलकुल प्रोफेशनल. अरे तोच शूज घेतला होता मी. तर मग काय की तो प्रोफेशनल शूज घालून मग मी पहिल्या दिवशी सांगतो हळूहळू. हां, फुल याच्यामध्ये होतो मी. बट जसं मी क्वार्टरमध्ये गेलो ना बॉस, तर मी क्वार्टरच्या एकदम ह्याच्यातच पडलो, एकदम प्रेमातच. म्हणजे ते क्वार्टर एकदम सुनं. या 4-5 रूमा, 1 2 3 4 रूमा, या 4 रूमा आणि संडास बाथरूम आणि रूम. आणि 4ही रूममध्ये सामान काहीच नाही. या युजली इज रिअली नथिंग, काहीच सामान नाही. एक बेड होता, एक कबर्ड होता, एक ते जिमची मशीन होती जी अदितीसाठी आणली होती, आणि त्याच्यानंतर 2 बेड होते युजली. या 2 बेड होते, 2 टेबल होते जे अदितीसाठी आणले होते. बट इथे नागपूरला म्हणजे यांच्या घरी जागा नव्हती, त्यामुळे तिथेच ठेवले होते खापरखेडाला. किचनमध्ये थोडं बहुत सामान होतं, भांडे वगैरे होते, गॅस होती, या सिलेंडर वगैरे होतं, ह्या साऱ्या गोष्टी होत्या. आणि फर्स्ट ऑफ ऑल तिथे येणारा सूर्यप्रकाश. उन्हाळ्याचे दिवस होते, करीब जूनचा महिना होता. यस,
उन्हाळ्याचे दिवस होते. सो त्या क्वार्टरमध्ये येणारी ऊन आणि तिथे मध्ये येणारा प्रकाश आणि ते बाल्कनी उघडली का असं बिलकुल वाटायचं नाही का अपार्टमेंटमध्ये राहणं म्हणजे एकदम कोंडून राहणं आहे. हा, जस्ट लाईक का ते दरवाजा उघडला की बॉस, मस्त ते गरम गरम सूर्यप्रकाश आणि इट फील्स रिअली ग्रेट. इट डज फील रिअली ग्रेट. येस. सो मी तर बहुतच खुश झालो या पूर्ण क्वार्टर पाहून राहिलो इकडे तिकडे वगैरे वगैरे, कोणत्या गोष्टी आहे कोणत्या गोष्टी नाही आहे वगैरे वगैरे, ती सगळ्याच गोष्टी होत्या, सगळ्याच गोष्टी. आणि ते एवढं चांगलं होतं ना का मी खूपच रमलो राहू या. करीब 1-1.5 घंटा कसा गेला मलाच नाही माहीत. मामा तिथून 2-3 फोन लावून राहिले, मला फोनवर काहीच लक्ष नाही. येस. मग घरी एक गार्ड आला, उघडला मी दरवाजा. अरे म्हणे तुला मामाजी फोन करताय म्हणे, तू लक्ष नाही म्हणे. अरे मी पाहतो फोनवर, बिलकुलच लक्ष नाही. चल म्हणे लवकर, तिथे आलं आहे म्हणे ते. सो चल म्हणे, तिथे जो जॉबचा पहिला दिवस आहे म्हणे, चल म्हणे. ठीक आहे म्हणलं, चल म्हणलं. तर मग काय, मग गाडी घेऊ का म्हणलं सोबत. नाही म्हणे, चाल म्हणे, मलाच गाडीवर चाल म्हणे. मग तिथून येऊन जाशील म्हणे मामाजीच्या गाडीवर. ठीक आहे म्हणलं. त्यांच्याच गाडीवर बसलो, गेलो मामाजीच्या ऑफिसमध्ये बसलो. आता मामाजी कसे एक प्रकारे सिक्युरिटीचे हेड आहे, हेड ऑफ सिक्युरिटी डिपार्टमेंट खापरखेडा पॉवर स्टेशनचे. सो त्यांचं ऑफिस वॉज गुड, म्हणजे ऑफकोर्स गुड असायलाच पाहिजे, आणि ते हेड ऑफ डिफेन्स आहे. सो या, तर मग पण मला त्याचं काय असं काही खास कौतुक वगैरे नव्हतं. मग काय, मग तिथे आले आपले कॉन्ट्रॅक्टर साहेब, नाव काय, लोणारे, रमेश लोणारे. नाही रमेश नाही, इट जस्ट से लोणारे या. तर काय झालं काय, मग काय लोणारे वगैरे आले. मग त्यांनी वगैरे मामाजीसोबत हँडशेक वगैरे केला आणि मग मला घेऊन गेले वर्कशॉपमध्ये. हे आपलं वर्कशॉप वगैरे आहे म्हणे. मी असं विचार केला की माझा इंटरव्ह्यू वगैरे राहीन बा म्हणतो, असं काहीतरी. असं काहीच नाही, त्यांनी वर्कशॉप वगैरे दाखवला आणि मग त्यांना त्यांचं काहीतरी वर्कशॉपमधून काही ना काहीतरी काम होतं. त्यांनी काहीतरी डॉक्युमेंट वगैरे उचलले आणि मग मला घेऊन गेले प्लांटमध्ये, CHPमध्ये. आणि CHPमध्ये मला फोन लावला. कुणाला, याला संजय गौतमला फोन लावला आणि संजय गौतम म्हणे ये देख म्हणे, हा बंद आहे म्हणे. मग संजय गौतमने मला हँडशेक केला. हँडशेक नाही, हां नाम क्या म्हणे तुम्हाला, सौरभ अवथरे. हां ठीक आहे सौरभ, नंबर दे बोला तुम्हाला. ठीक आहे, मित्राचा नंबर दिला माझा. नंबर दिला. मग काय की मग गौतम अभी ये तुम्हारी रिस्पॉन्सिबिलिटी बोले, ये गौतम तुम्हें पूरा बता देगा बोले. ठीक आहे म्हणलं. आता मला काहीच माहीत नाही का मला ॲक्च्युली काम का करायचं आहे, काहीच माहीत नव्हतं ॲक्च्युली. आता मी तिथे का कोणावर लक्ष ठेवायचं आहे, म्हणजे मामाजी एवढं सांगितलं होतं की प्लांटवर लक्ष ठेवायचं आहे, माणसावर लक्ष ठेवायचं आहे बा ॲज अ सुपरवायझिंग ऑफिसर. तर मी बस ठीक आहे बा, बट मला एक्झॅक्टली का काम करायचं हेच नाही माहीत. एकदम पोस्ट देऊन दिली, बट वॉट एक्झॅक्टली आय हॅव टू डू दे डोंट टेल मी. सो आणि इवन गौतमनी पण नाही सांगितलं, नाही लोणारेने या, बस एवढं सांगितलं का माणसावर लक्ष ठेवा बा तुम्ही. माणसावर लक्ष ठेवा म्हणजे काय, माणसावर लक्ष म्हणजे का माणसं का पळून जातात काय, का जेलर आहे मी त्यांचा, काही कळून न राहिलं होतं. तरी मी काय आर्ग्युमेंट वगैरे केलं नाही या. सो मग काय, मग मी संजय गौतम सोबत गेलो वॅगन टिपलरवर. साला एकदम ते लक्षातच येऊन राहिलं राव तो दिवस. खूप ऊन होती राव, खूपच एकदम गरम वाटत होतं बहुतच जास्त. आणि मी इतका चांगला गेटअपमध्ये होतो का बहुतच मस्त, शॉर्टिंग वगैरे करून, फॉर्मल शर्ट, फॉर्मल शूज, हातात घड्याळ, बापरे एकदम लुक लाईक रिअली ऑफिशियल गाय. व त्याच
आणि मग तिथे वॅगन टिपलरवर गेलो आणि तिथे पाहतो का इतके फाटीचर लोक रे बापरे, इतके फाटीचर लोक ना का बहुताच बहुताच म्हणजे त्यांची नाही का इतकी फाटीचर म्हणजे एक वेळ भिकारी तरी चांगला आहे रेल्वे स्टेशनचा. बट प्लांटमधले काम करणारे कर्मचारी रे मेरे बाप. ऑफकोर्स कर्मचारी आहे राव, त्यांना डर्टी वर्क करावं लागते, त्यामुळे आपण एवढ्या प्रकाशात राहतो. त्यांना असं म्हणावं नाही, बरोबर आहे या. हां, तर काय आहे की ते लोक मोठे भयानक स्थितीमध्ये होते आणि तिथे ते कर्मचारीच नाही, इवन तिथले ऑपरेटर, सुपरवायझिंग ऑफिसर सगळेच जण अशाच परिस्थितीमध्ये. आणि त्याच्यामध्ये मीच एक ऑड वन आउट दिसून राहिलो, कारण तेव्हाच मीच खूप जास्त गेटअपमध्ये होतो या. आणि मग तिथे मला हे भेटले, त्यांचं नाव काय, नाव विसरलो रे यार. त्यांचा चेहरा आहे लक्षात, बट नाव विसरलो. नाव नाव विसरलो यार, सच मी विसरलो. काही लक्षातच नाही उरलं त्यांचं नाव, पण चेहरा लक्षात आहे राव. ते नाही का मुकुंदा भस्मे नाही का त्यांचे, त्यांचा काय एक लीडर असतो, त्याला काय म्हणतो यार, फिटर मुकुंदा भस्मेच्या टीमचा फिटर. तिचं चेहरा आहे लक्षात, बट नाव नाही येऊन राहिला आहे. तर तो कसा आहे, तो बंदा माझाच इंटरव्ह्यू घेऊन राहिला राव. खूप म्हणजे कसं, त्याची परिस्थिती अशी होती का तो भाऊ शर्ट पॅन्ट घालून होता, त्याच्यावरही ग्रीस लागून होते, काळे कपडे, तोंड एकदम पूर्ण कोळशानं भरून होतं, तोंडात खर्रा होता. आणि आय डिडंट इवन एक्सपेक्ट का तो बंदा माझा इंटरव्ह्यू घेऊन राहिला. हां बाबू, कोण आहे तू, नाव काय तुझं? सौरभ भावसर आहे. मी जस्ट बी फॉर्मली या आला तो, म्हणजे गौतमने त्याला काहीतरी म्हणलं असेल की हा तुमचं सुपरवायझिंग ऑफिसर वगैरे, लक्ष ठेवायला, आणि त्यांनी मला एवढंच सांगितलं आणि तो निघून गेला. ठीक आहे, थांब म्हणे या साईटवर म्हणे, माणसाकडे लक्ष ठेव म्हणे, हे आपले माणसं आहे म्हणे, लक्ष ठेव म्हणे. ठीक आहे, उभा होतो इथे, काम पाहून राहिलो. ते वॅगन टिपलर काइंड ऑफ लुक लाईक रिअली अमेझिंग वाटलं, कारण ते कसं होल वॅगनला, म्हणजे एक मालगाडी असते ना, मालगाडीची एक बोगी, त्या मालगाडीमधले असल्या बोगीमधला जो कोळसा असतो त्याला कसं त्या बोगीलाच पूर्ण उलटं घुमवते ती मशीन. एकदम बोगीलाच उलटं घुमवते, आणि तो बोगीमधला असलेला सगळा कोळसा तो खाली पडतो राव, आणि त्या मशीनला म्हणते वॅगन टिपलर. सो तिथे गेलो आणि ते मशीन वॉज काइंड ऑफ लुक लाईक रिअली अमेझिंग, कारण मी हे कधी बघितलं नव्हतं, आणि इज दिस थिंग्स इज रिअली न्यू फॉर मी, काफी नवीन होतं माझ्यासाठी. सो या, तर मग काय, मग ते वॅगन टिपलर पाहत होतो, आणि त्याच्यानंतर मग हे लोक, मग त्याच्यानंतर हा बंदा आला फिटर, आणि माझा इंटरव्ह्यू घेऊन राहिला. नाव काय तुझं, का शिक्षण केलं, ओके. आता शिक्षणाबद्दल मी त्याला सांगितलं माझा डिप्लोमा वगैरे झाला. मग त्याने विचारलं 1 इंच म्हणजे किती MM? व्हॉट द फक, 1 इंच म्हणजे किती MM? आता हे नाही माहीत होतं राव मला. नाही, मला नाही माहीत म्हणे. म्हणजे पहिले त्यांनी कसं माझं नाव विचारलं, मग तुझे फॅमिलीमध्ये कोण आहे, का आहे, कुठून आला आहे, कोणत्या कॉलेजमधून आला आहे, किती शिक्षण केलं आहे, वगैरे वगैरे खूप विचारलं. अरे बापरे, जसं लाईक इंटरव्ह्यू कसा विचारते बास, खूप विचारलं. आणि मग त्याच्यानंतर मग त्यांनी विचारलं की 1 इंचमध्ये किती MM असते. मी भाऊ विचारातच पडलो. आता 1 इंच म्हणजे मलाच नाही माहिती 1 इंच म्हणजे किती होते. मग तेव्हा त्यांनी सांगितलं का 1 इंच म्हणजे 2.5 सेंटीमीटर. आणि ती गोष्ट माझ्या आत्ता पण लक्षात आहे राव, ह्या आत्ता पण लक्षात आहे. पण तेव्हा मला काहीच कळत नव्हतं का हे काय आहे का नाही. इट जस्ट लाईक रिअली
नथिंग, काहीच डोक्यात येत नव्हतं. तर मग 1 इंच म्हणजे 2.5 सेंटीमीटर, 2.5 सेंटीमीटर म्हणजे 25 mm. सो इज दिस थिंग इज रिअली न्यू फॉर मी. बट त्यावेळेस मी काफी इरिटेट होतो. व्हाय? कारण फर्स्ट ऑफ ऑल वरती येणारी ऊन, जूनचा महिना, त्याच्यानंतर वॅगन टिपलर, कोळसाच कोळसा, मातीच माती, त्याच्यानंतर समोरचा बंदा असा प्रश्न विचारून आला ज्याची लायकी पण नाही उभं राहायची माझ्यासमोर. म्हणजे म्हणजे तेव्हा मी असा विचार करत होतो की तो बंदा नाही 10वी शिकला असेल, तो मला असा विचारून राहिला. बट त्याचं करेक्ट होतं. कारण मी चुकलो ना, मला त्याचा राग येऊन राहिला. कारण मी चुकलो ना. कसं आपण चुकलो ना तेव्हा आपल्याला आपलंच वाईट चांगलं म्हणजे आपलंच असं ॲन्सर नाही का करेक्ट वाटते राव, जरी आपण दिलं नसलं तरी. आणि आपण दुसऱ्या व्यक्तीला, समोरच्या व्यक्तीला जज करायला लागतो. आणि त्यातही जज करणारा व्यक्ती असा खालच्या, म्हणजे असा खालचं नाही, म्हणजे जस्ट लाईक मी असा खालच्या पातळीचा असं नाही म्हणत, असं म्हणायला नाही पाहिजे. बट त्यावेळेसचे विचार तो असा म्हणजे विचारून राहिला तेव्हा मी खूप रागात, अरे बापरे, का करावं काही नाही माहीत नाही. पाहत होतो कसा बसा 12 वाजले. मग ते म्हणे आता जेवणाची सुट्टी झाली आहे म्हणे, 1:30 वाजेच्या आत येऊन जाईल प्लॅन. ओके ठीक आहे, 1:30 वाजता कुठे येऊ बा? 1:30 वाजता म्हणे आपलं हे तर काम झालं आहे म्हणे, तू आपल्या CHP स्टोअरमध्ये येऊन जा म्हणे. ओके ठीक आहे म्हणलं. तर घरी गेलो, म्हणजे क्वार्टरवर. तिथे गेलो, मामाजींनी ते डब्बा बोलवला होता, डब्बा खाल्ला आणि देन मग डब्बा खाऊन मग मी 1:15 वाजता गेलो प्लांटमध्ये. गेल्यावर मग काही नाही, मग दुसरं काम आलं होतं. काम कुठं आलं होतं? काम आलं होतं ॲक्च्युली इथे आपला कुठं रे, हे आपलं नाही का ते खाली अंडरग्राऊंडमध्ये, तिथे काम होतं. आणि ते जागा इतकी भयानक होती का बहुतच धूळ. या मी दुसरे कोणते कपडे आणले नाही, त्यामुळे मला नाईलाज होता, मला ते चांगले कपडे घालूनच जावं लागत होतं. सो मी तेच कपडे घेऊन गेलो होतो. आणि मग काय, मग तो धूळमध्ये पूर्ण दिवस गेला. दिवस नाही, करीब 1:30 ते करीब 3:30-4 वाजेपर्यंत. आणि 3:30-4 वाजता आलो, फ्रेश वगैरे झाल्यानंतर मग काय, मग आत्यासोबत म्हणजे मामाजीसोबत मी नागपूरला वापस आलो. झाल्यानंतर आत्याने विचारलं कसा होता पहिलाच दिवस. आत्या म्हणे, मी म्हणलं ठीक आहे म्हणलं. या आणि त्याच्यानंतर तो दिवस झाला. तर तेव्हा मी पण आर्टिफॅक्ट एपिसोड रेकॉर्ड केला. आय डोंट नो समथिंग, काही ना काहीतरी 400-450च्या मध्यात आहे तो एपिसोड. सो त्याच्यामध्ये मी इतक्या शिवा दिल्या पहिला फर्स्ट डे ऑफ जॉब तर बहुतच जास्त. बट ॲक्च्युली नाही का, तोच दिवस माझा जॉबचा पहिला दिवस म्हणून काउंट होईल. म्हणजे जरी मला इथून जॉब, म्हणजे जरी मी कुठे मुंबईला गेलो किंवा पुण्याला गेलो किंवा फिल्म स्कूल किंवा तिथून येणारा जॉबची व्हॅकन्सी किंवा फिल्म मेकिंग किंवा बायनरी कोडसुद्धा पण, जिथे मी काम करतो, ज्याला आपण जॉब वगैरे असं काही म्हणतो, तर त्याचा पहिला दिवस म्हणजे मला हाच पहिला दिवस आठवेल, खापरखेड्यामधला पहिला दिवस. कारण तो दिवस इतका भयानक होता, इट जस्ट लाईक रिअली अनएक्सपेक्टेबल थिंग. आता विचार कर ना, हे 10 मिनिट बोललो ना, या 10 मिनिटात मला नाही का तो दिवसभरात जे काही बोललो ना ते पूर्ण पिक्चराईज झालं राव, पूर्ण. म्हणजे मी आताही सांगू शकतो तो शर्ट कोणता होता. मी रेड कलरचा शर्ट होतो, ब्ल्यू कलरचा जीन्स पॅन्ट होता वगैरे वगैरे, एकदम सगळं एकदम डोळ्यासमोर येऊन राहिलं. बरं झालं म्हणजे जे झालं ते झालं.
आता आज काय झालं ते सांग. आजचा तुझा दुसऱ्या जॉबचा पहिला दिवस. हां, इट वॉज रिअली ग्रेट. असं काही नाही, असं काही वाईट वगैरे काम नाही आहे इथे. पहिला दिवस थोडंसं माहीतच नसतं म्हणा का करायचं आहे, बट ॲक्च्युली काही 1-2 घंटेच मला असं फील झालं. मग त्याच्यानंतर मग काफी हेल्दी वातावरण आहे आणि सगळ्यांसोबत काफी चांगलं कॉन्टॅक्ट होत आहे माझा. आणि मी ज्या गोष्टीमध्ये मी तरबेज आहे त्याच गोष्टीमध्ये मला या साऱ्या गोष्टी करायला भेटत आहे. सो इट फील्स रिअली ग्रेट. सो या ऑटोकॅड इन्व्हेंटर मी थोडे बहुत प्रॅक्टिस वगैरे केली आहे. आजचा पहिला दिवस असला तरी पण मी कळलं आहे, एक्सट्रूड मारलं आहे वगैरे या साऱ्या गोष्टी. सो इट इट ग्रेट. या इट जस्ट ग्रेट. सो यस, सो धेज इट. उद्या आम्ही चाललो आहे कुठेतरी पिकनिकला. आमचे आहे क्लासेस नाही रे, आपले जॉब आहे ना, ऑफिसमधले सगळे लोक चालले आहे पिकनिकला. तर मला पण जायचं आहे आता उद्या सकाळी 7 वाजता वगैरे. सो येस, आय एम रेडी अँड या. सो डोंट वेस्ट टाईम, लेट्स गो. सो दिस इट, दिस इज द एंड. दिस दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 1046. ॲक्च्युली आर्टिफॅक्ट एपिसोड नंतर लेवल 2 नाही लावत राव. या वा यार, म्हणजे कसं लेवल 2 म्हणलं ना की एक प्रकार तुला वाटेल का हे लेवल 2वर आहे. या वाटायला का आहे रे, म्हणजे कसं आहे की मी का म्हणजे असं माझ्या लाईफमध्ये अपग्रेड होत आहे हे माझ्या कोणा टेक्स्ट थ्रू मला कळलं पाहिजे का? नाही ना. हा एक लाईफचा एक मोमेंट आहे. आणि एक प्रकारे लेवल 2 म्हणलं आणि एक प्रकारे शो ऑफ केल्यासारखं मला वाटून राहिलं आहे. या म्हणजे आता कालपासून सुरू झाला आहे. काल आपण आर्टिफॅक्टला सुरुवात केली, त्यामुळे याला लेवल 2 जसं तसं ठेवतो. पण आज मी रिनेम नाही करत या, कारण ते कसं एक प्रकारे शो ऑफ केल्यासारखं वाटते का आता लेवल 1. पण तुझे आर्टिफॅक्ट एपिसोड कोण बघते डूड? कोणी बघत नाही. बट इट डज मेक्स मी फील लाईक शो ऑफ. या शो ऑफ करून राहिला आहे. जरी कोणी पाहत नाही तरी शो ऑफ करत आहे. या आणि मला विश्वास आहे राव, हे खूप जण पाहणार आहे आर्टिफॅक्ट एपिसोड, खूप जण ऐकणार पण आहे. सो इट जस्ट लाईक some things was stay secret. It doesn't record in artifact episode. त्यामध्ये अशा काही गोष्टी आहे ज्या अजूनपर्यंत आर्टिफॅक्ट. कोणत्या गोष्टी आहे राव? नाही, बहुत साऱ्या गोष्टी आहे. या मी आई वडिलांचं भांडण वगैरे नाही, त्या आम्ही कधी रेकॉर्ड नाही केलं म्हणा. या so this is my artifact episode number 1046. Right now we are at Wardha, Maharashtra. Sorry, नागपुर महाराष्ट्र. डूड हम नागपुर में रह रहे यार. क्या है नागपुर महाराष्ट्र. एंड थैंक यू. सो